हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 45. स्वभावापुढे नशिबाचा नाईलाज होतो. खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. एकदा अफलातून नगरीमध्ये दुष्काळ पडला. शेती, धंदा, व्यापार वगैरे उपजीविकेची साधने ठप्प झाली. जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्यातील काही लोकांनी आपले नशीब आजमावायचे असे ठरवले. त्याप्रमाणे समुद्रमार्गाने देशाटन करण्यासाठी ते लोक बोटीने प्रवास करत दूर देशी जात होते. त्यात अनेक पंथांचे, निरनिराळ्या जातीचे आणि स्वभावाचे लोक होते. नक्की कोठे जायचे ते काहीही ठरविलेले नव्हते. सर्वांच्या नशिबाने बोट जेथे नेईल तेथे आपापल्या नशिबाची परीक्षा घ्यायची असे त्या सर्वांनी ठरविलेले होते. प्रवास चालू असताना अचानक समुद्रात तुफान येऊन वादळ झाले. बोट हेलकावे घेऊ लागली आणि दुर्दैवाने ती बोट समुद्राच्या पाण्यात कलंडली. परंतु सुदैवाने ते सर्व लोक पोहत पोहत किनाऱ्याला सुखरूपपणे येऊन पोचले. कोणीही दगावले नाही की कोणावर आपत्ती आली नाही. याचा अर्थ आपले नशीब येथेच आजमावायचे आहे, हीच त्या नशिबाची इच्छा आहे असे मानून ते किनाऱ्यावर इकडे तिकडे हिंडू लागले. त्या किनाऱ्यावर एक खेडेगाव होते. गावातील लोकांना या प्रवाशांची दया आली. त्यांनी प्रवाशांना खाऊ पिऊ घातले. सर्वांची चांगली विचारपूस केली. त्यांना आसरा द्यायचा विचार केला. खेडेगाव असल्यामुळे तेथे पडीक जमीन विपुल होती. गावातील लोकांनी त्या प्रवाशांना 2 गुंठे जमीन दिली आणि त्यातून कमाई करून जमिनीचे पैसे फेडायची मुभा दिली. लगेच शेतकरी बंधूंनी जागा साफसूफ करून जागेची मशागत केली आणि बाजारातून उधारीवर बी मिळवून पेरणीची तयारी केली. बनिया बंधूंनी घाऊक बाजारातून उधारीवर धान्य आणून किराणा आणि भुसार मालाचे दुकान थाटले. अण्णा बंधूंपैकी एकाने इडली डोशाचे दुकान थाटले. दुसऱ्याने कोणत्याशा कचेरीत लिपिकाची नोकरी मिळवली. फेटेवाल्या बंधूंपैकी एकाने वाहन दुरुस्तीचे दुकान थाटले, तर दुसऱ्याने वाहन चालकाची नोकरी मिळवली. उत्तरेच्या बंधूंपैकी एकाने सुतार काम मिळवले आणि दुसऱ्याने रंगकाम मिळवले. अशा प्रकारे बहुतेक सर्वांनी काही ना काही उद्योगधंदा सुरू केला. भरपूर कष्ट घेतले, घाम गाळून काम केले आणि यथावकाश गावकऱ्यांच्या जमिनीचे पैसे फेडायला सुरुवात केली. परंतु याला गणुगणा मात्र अपवाद होते. कारण ते दोघेजण जागेचे कुंपण 1 इंच इकडे जास्त झाले आहे की तिकडे जास्त झाले आहे यावरून आपापसात वाद घालत भांडत बसले होते. कोर्टाच्या खर्चासाठी कोणी उसने पैसे देईल का याच्या खटपटीत दोघेही चौकशी करत हिंडत होते. हरि ओम.